आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। रात्री उपचार नाकारणाऱ्या डॉक्टर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आलेली आहे। गंगाखेड येथील डॉक्टर श्रीहरी धापसे यांचा खाजगी रुग्णालयात पत्रकार अजित स्वामी हे आपल्या मुलीला रात्रीच्या वेळी उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टर श्रीहरी धापसे यांनी दिवसा जे उपचार घेतले तसेच रात्री इलाज करा असा अजब सल्ला दिला। उपचार करण्यास नकार दिला। त्यामुळे पत्रकार संघटना व सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर श्रीहरी धापसे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री 11:30च्या दरम्यान पत्रकार अजित स्वामी आपल्या मुलीला उपचारासाठी डॉक्टर श्रीहरी धापसे यांच्या खाजगी रुग्णालयात घेऊन गेले असता दिवसा जेथे उपचार घेतात त्याच ठिकाणी रात्री उपचार घेत जा अशी उद्धट भाषा वापरून पालकाचा अपमान करून उपचार करण्यास नकार दिला। डॉक्टर पेशातील व्यक्तीला अशी भाषा वापरणे योग्य नाही। त्यामुळे डॉक्टर धापसे यांच्यावर कडक शासन होणे आवश्यक आहे। डॉक्टर धापसेंच्या विरोधात कारवाई करावी अन्यथा पत्रकार सामाजिक संघटना कायदेशीर मार्गाने आंदोलन करतील असा उल्लेख या निवेदनात करण्यात आलेला आहे। सदरील निवेदनावर अजित स्वामी, प्रमोद साळवे, रमेश कातकडे, अंकुश वाघमारे, बालासाहेब जंगले, महमूद शेख, अली चौस, गुणवंत कांबळे, लिंबाजी वावळे, भीमराव कांबळे, आकाश पारवे, शिवाजी घोबाळे, उद्धव चाटे, राजेश कांबळे, शंकर इंगळे, महेश शेटे, शिवाजी कांबळे, रामकृष्ण बचाटे, राहुल डोंगरे, पिराजी कांबळे, लक्ष्मण वानखडे, मारुती गोरके, संतोष हाया, व्यंकटेश मुंडे, मोहसिन खान, लक्ष्मण लटपटे, विकास रोडे, बंडू ओझा यांच्या स्वाक्षरी आहेत। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। आता 2 दिवसापूर्वी झालेला हा प्रकार एका पत्रकाराच्या परिवारावरती या ठिकाणी डॉक्टरांनी इलाज नाकारलेला आहे आणि या इलाज नाकारलेला असल्यामुळं जर पत्रकारांवर ही जर वेळ येऊ शकते तर सर्वसामान्य जनतेचं कसं होणार हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। म्हणून मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि डॉक्टरांना एक सांगू इच्छितो की आपण एक वैद्यकीय अधिकारी नाही तर एक देव म्हणून या ठिकाणी जनता तुमच्याकडे पाहत असते आणि जर तुम्ही जर अशी घटना जर या ठिकाणी जर नाकारत असताल आणि त्याला उपचारापासून जर दूर ठेवत असताल तर या घटनेचा या ठिकाणी सर्व जनतेतून तीव्र विरोध केला जाईल आणि या ठिकाणी रितसर निवेदन या ठिकाणी तहसीलदार यांना दिलेलं आहे आणि या घटनेचा सर्वांनी जाहीर निषेध करावा आणि अशी घटना या ठिकाणी इथून पुढे कधी होऊ नये आणि या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावं एवढं मी बोलू इच्छितो। जय जय बोला मला बोला आपण गेल्या 2 दिवसाखाली आमच्या पत्रकार संघाचे सदस्य अजित गणाचारी हे आपल्या मुलीला एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे दवाखान्यामध्ये रात्री उशिरा घेऊन गेले असताना त्यांच्यासोबत जे घडलेला प्रकार आहे त्या प्रकाराबद्दल आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि ग्रामीण भागासह शहरी भागातील जे रुग्ण रात्री बेरात्री येतात त्यांना वैद्यकीय सेवा मिळावी असे डॉक्टरांकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। माझ्या मुलीला दिवसा ताप आलेला असताना मी इतर ठिकाणी दवाखान्यात गेलो परंतु संध्याकाळी ताप न राहिल्यामुळं ज्यावेळी दवाखान्यात उपस्थित डॉक्टर धापसे हे होते त्यामुळे त्यांच्या दवाखान्यात गेलो असता त्यांनी तो रिपोर्ट बघताच म्हणजे दिवसा ज्या डॉक्टरांकडे जाता त्यांच्याकडेच जात जा माझ्याकडे येत जाऊ नका अशा परिस्थितीमध्ये त्यांनी माझ्या मुलीला उपचार देण्यासाठी त्यांनी नकार दिला। त्यावेळी गंगाखेडमध्ये इतर दवाखाने बंद असल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो होतो परंतु या ठिकाणी दुसरा दवाखाना एक मला मिळाला। सुदैवानं ते माझं भाग्य समजतो। माझ्या बाळाला सुखरूप केलं आणि आता ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांनी त्याच टाईमला जर मला जर दवाखाना दुसरा जर मिळाला नसता माझ्या बाळाला जर जीवाला धोका मिळाला असता धोका झाला असता तर त्याचे जबाबदार सर्वस्वी इथं उपस्थित असून ट्रीटमेंट न करणारे डॉक्टर धापसे यांच्यावर हे आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तालुका पत्रकार आपलं सर्व पत्रकार संघ गंगाखेडचे तसेच सामाजिक संघटना यासह व्यापारी असतील इथल्या सर्वत्र लोकांची अशी भावना आहे की गंगाखेडच्या सर्व डॉक्टर मंडळींनी कळकळीची विनंती म्हणा आवाहन म्हणा की रुग्णांसाठी आपण एक देव म्हणून
असतात ते देवांनी त्यांची काळजी घेण्यासाठी आपण सेवा द्यावी एवढी विनंती करतो.